एकदम 2 किलोमीटर समोर मुक्ता वॉटरफॉल आहे. पण प्रश्न हा आहे की तिथे पाणी आहे की नाही. आणि 2 प्लेसेस आपल्याला कव्हर करायचं आहे. तुझे पाके हासिल हुई जो कमी दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं. इकडे दादा पण चहा विकण्यासाठी फिरत राहते. तर एक बढिया आहे नैसर्गिक ठिकाणी बसून तुम्ही चहा पिऊ शकता. इकडे मजा येऊन जाणार बिलकुल. समोर जे पर्वत लाईन दिसत आहे ना, त्याच पर्वत लाईन मध्ये कुठंतरी मुक्ता वॉटरफॉल लपून आहे. कारण मुक्ता वॉटरफॉल इकडून येते. मुक्ता वॉटरफॉल हा गेला त्या रस्ता. छोट्या समजते का नावाला तुम्ही. हा आहे मुक्ताईचा गेट. पाणी आहे का वॉटरफॉल. हाच रस्ता आहे पण. तर चलूया बघू वॉटरफॉलला पाणी आहे की नाही ते. आणि इथलं पाणी पण पितात. आता मी वरून रेकॉर्डिंग चालू ठेवतो. तुमच्यामधून कोणी पडला तर व्ह्यू आहे. परवडत नाही यार, दुरून आलो रामटे करून. हा हो का, ठीक आहे. होत चला, धन्यवाद. जय श्रीराम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण भरपूर दिवसानंतर भेटत आहोत. खूप दिवस झाले कुठे फिरायला पण नाही गेलो आहे. तर एक छोटासा राईड आम्ही आज डिसाईड केला आहे, जो की बुट्टीबोरी ते उमरेड साईडला 2 प्लेसेस आहे ते आपण कवर करणार आहे. आणखी माझे फ्रेंड्स आहे काही, त्यांना मी तुम्हाला रस्त्यामध्ये भेटवतो. राईड स्टार्ट. बुट्टीबोरीवरून निघालो आहे मी. आणि बुट्टीबोरीमधून एक फ्रेंड माझ्यासोबत येणार आहे. आणि पुन्हा उमरेडवरून आपल्याला 2 फ्रेंड जॉईन होणार आहे. भरपूर दिवसानंतर मी पण बाहेर निघालो आहे, तर खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या राईडसाठी. चल. तर फ्रेंड्स, बुट्टीबोरीवरून आपले जे फ्रेंड येणार होती तिला पण मी पिकअप केलं आहे. आणि आता समोर आपल्याला डायरेक्ट आधी आम्ही नागपूरवरून जाणार होतो. नागपूर मग नंतर उमरेड. पण आता मग मला मॅपमध्ये इथून एक शॉर्टकट दिसला बुट्टीबोरी ते उमरेडचा. तर आम्ही इकडून होत आहे आणि नागपूरहून येणारा मित्र होता, तर नागपूर ते उमरेड होणार सीधा. तर डायरेक्ट आता आपण उमरेडमध्ये भेटू. त्याला उमरेड आहे, त्याचा डिस्टन्स आहे 36 किलोमीटर. आणि रस्ता माहिती नाही कसा आहे, कारण फर्स्ट टाइम ह्या रस्त्यावरून जात आहे. बघूया, मे बी 1 आवर लागणार, कारण सावकाश जाणार आहे पूर्ण. आजचा पूर्ण दिवस आहे आपल्यासाठी ह्या राईडसाठी. आणि 2 प्लेसेस आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि इथून उमरेड जवळ 25 किलोमीटर आहे. आणि रस्ता पाहू शकतो तुम्ही, एकदम बढिया आहे. आणि आता मान्सून चालू आहे, त्यामुळे आणखी एकदम छान व्ह्यू इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. छान आहे ना एकदम रस्ता. तू पण नाही गेलो का इकडून कधी. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फिरलाय ना. बघ किती मस्त वाटत समोर है ना. पूर्ण असा असा रस्ता आहे. भाई साहब, इथला व्ह्यू पहा किती जबरदस्त वाटत आहे. कोणता डॅम आहे हा. डॅम कोणता आहे हा वाला. तुटला काकाचा चष्मा. चष्मा तुटला त्यांच्या रोडावर. बापाचा रस्ता आहे का चालू भिच्यातून चालून राहिला पूर्ण. भाई हा कोणतं गाव आहे. गावाच्या नावाच नाही दिसत आहे कुठे. छोटासा गाव आहे मस्त. भाई इकडे ग्रीनरी बघा किती मस्त वाटून राहिली आहे. आणि रस्ता तर एकदम चुम्मेच आहे भाई. उमरेडच्या बायपास वरून आम्ही निघालो आहे. माझ्या मित्राला फोन लावून पाहावं लागेल एकदा कुठे आहे. तर मित्रांनो, माझा यायला टाइम आहे, त्यामुळे मी इथे थांबत आहो.
नाश्ता वगैरे करू इथे, त्यानंतर समोर निघू. माझा जो नागपूरहून येणारा फ्रेंड होता तो आलेला आहे, दीक्षांत ब्रो. तर इथे आम्ही चहा नाश्ता वगैरे घेतला, बघू शकता इथे. आता इथून आपल्याला निघायचं आहे. मध्ये कोणीतरी नेता आलेला आहे बाहेर, म्हणून पोलीसचा पूर्ण बंदोबस्त झालेला आहे इथे. आणि हा जो रस्ता आहे हा उमरेडवरून चिमूरला जाणारा रस्ता आहे. आणि इथून आता सर्वात आधी आम्ही डिसाईड केला आहे की मुक्ताईला जायचं. मुक्ताई नंतर आपण जाणार सेवन सिस्टरला. आणि मुक्ताईला पाणी आहे की नाही ते आता आम्हाला माहिती नाही आहे, की पाणी राहायला पाहिजे. लास्ट टाइम जो आलो होतो तेव्हा पण पाणी नव्हतं मुक्ताई वॉटरफॉलला, आणि त्यानंतर मग काही येणं झाला नाही. आता 2 वर्षानंतर मी मुक्ताईला जात आहे, तो देखते वॉटरफॉल ओव्हरफ्लो आहे की नाही ते. दिल ये बंजारा है एक ही जगह पे ये लगे ना, माने उड़ना ही सही हो इसको बहलाना है, बड़ा मुश्किल ये हटे ना जिद से कभी, अब ढूंढूं मैं कहाँ तुझे पाके हासिल हुई जो कमी, कोई कच्ची दौर नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं, दिल में कच्ची दौर नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं दिल. तर माझा मित्र समोर गेला, मी काही वेळ तिकडे थांबलो होतो, पाणी वगैरे प्याला, त्यामुळे निघून गेला तो समोर. तर त्याला पकडू आपण पहिले. तू ही तेरी मंजिल, तू ही चाहत में है शामिल, तेरे बिन मेरे शाम नहीं जलती, तेरे बिन मेरे सुबह नहीं होती. ओ भाई कसं काय नाही होत. समोरची पर्वत लाईन दिसत आहे ना, त्याच पर्वत लाईन मध्ये कुठेतरी मुक्त वॉटरफॉल लपून आहे. बघू शकता पूर्ण एक इनलाईन मध्ये ते पूर्ण दिसतं आपल्याला इथून. भाई मुक्ता वॉटरफॉल इकडे आहे का? सारे सवालों का हिसाब हो जिसमें सही जाने बेवजह क्यों दिल है ये खफा, इसको संभालूं के कारण मुक्ता वॉटरफॉल इकडून येते. मुक्ता वॉटरफॉल चल पड़ा हा गेला त्या रस्ता. मैं जिंदगी के सफर में जाने, क्या है मंजिल मेरी किसको पता, हाँ मैं रुका हूँ ये तो बोर्ड गलत लावला त्यांनी. हो जैसे हवा के संग मैं उड़ू लापता, जो मेरा है ये फैसला तो आंखें भरी क्यों जाने ना, खुद को छोट्या समजते का नाव आलं तुम्ही. अब मैं लौटूंगा फिर यहाँ हम बराबर आलो. तो भाई साहब आ गए अपन मुक्ताई के गेट के पास. हा आहे मुक्ताईचा गेट. क्यों वाले जाने तू कहाँ है. अरे भाई हेलो. हाँ पहुंच गया. वो गेट के अंदर से आया. वो मुक्ताई का गेट नहीं है क्या? अरे मुक्ताई का गेट नहीं क्या, वो गांव के अंदर से रे. ये वाटरफॉल की तरफ रास्ता रोड में जाता क्या, वहाँ पे वो गेट लगा है उसके अंदर. तू कहाँ पे है? जामुल घाट. वो कहाँ पे है जामुल घाट? अरे मैं तेरे को देखते देखते ही तो आ रहा भाई रास्ते में. रास्ते में देखते देखते ही तो आ रहा तेरे को. मुझे लगा तू निकल गया सामने. आ जाओ तो रुकता है फिर मैं गेट के पास. तेच तर म्हणलं यार, हा एवढा समोर गेला कसा? ते गाव तिकडेच होतं कुठे मागे. दिसलंच नाही ते. गावाचं नाव बघितलं नाही. पाणी आहे का वॉटरफॉल?
हाच रस्ता आहे पण पावसाळ्यात नाही यायला चांगलं तर पाणी आहे, पण काय करायचं? रस्ता हाच आहे ना? एकदम 2 किलोमीटर समोर मुक्ताई वॉटरफॉल आहे. पण प्रश्न हा आहे की तिथे पाणी आहे की नाही. तर बघूया आपण. भाई साहब, रस्त्याचं काम चालू आहे इकडे, त्यामुळे बिचामध्ये रस्ता थोडा खराब आहे. नंतर मग असं सिमेंटचा आपल्याला इथे रस्ता पाहायला भेटत आहे. आणि समोर बघू शकता बढिया एकदम पहाड आहे, पहाडची पूर्ण लाईन दिसत आहे. फासला हम दे मिटा, आग को हम दे हवा, राख हो जल जाए बात हो जब दिलों के धड़कने की, जिक्र हो तेरा मेरा. पाहायला भेटत आहे आपल्याला. जेव्हा आता जेव्हा जास्त गर्दी वाढणार ना, अजून समोर होते इथून पार्किंग चालू होऊन झालं. एवढी लंबी पार्किंग राहते इथे. मी त्या व्हिडिओ पाहिलो होतो. एवढं भाई पोहोचलो आपण एकदम पार्किंग आहे इथे. कॅशे किती बस? फायनली गाईज, मुक्ताईचा जो पार्किंग एरिया तिथे आम्ही पोहोचलो आहे. त्याला पार्किंगचा जो चार्ज आहे तो 30 रुपये पर गाडी आणि 4 व्हीलरचा 50 रुपये. बघू शकता इकडे मुक्ताईचा जो गेट आहे तो आहे. आणि इकडे सभोवताल खाण्यापिण्याचे जे चीज आहे ते भेटतात. तर चलूया बघू वॉटरफॉलला पाणी आहे की नाही ते. आणि सुरुवात करू आपण इथला घंटी वाजव. चलो, माझे फ्रेंड्स लोक इकडे आहे. चलो भाई. शॉप्स आहे, खाण्यापिण्याची वस्तू भेटणार आहे. त्यांचे स्टॉल लागण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे त्याचा जो पीक लेवल आहे हा वॉटरफॉलला व्हिजिट करण्याचा तो सुरू व्हायचा आहे. सध्या आपण एकदम स्टार्टिंगला इथे आलो आहे. तर मी एक्सायटेड आहे की पाणी आहे की नाही ते बघण्यासाठी. आणि काही दूर ट्रेक केल्यानंतर समोर आपल्याला काही असा व्ह्यू पाहायला भेटतो. तिथे एक मंदिर आहे. मंदिर कशाचं आहे ते बघू आता आपण. आणि याच्यावर सराउंडिंगचा व्ह्यू पाहा तुम्ही. काय बस हा म्हणजे इथून चालायच्या वेळेस थोडं सांभाळून चालायची गरज आहे आपल्याला. कारण इथं दगडावर आहे ना काही चढली आहे, त्यामुळे स्लिप होण्याची शक्यता आहे. आणि मुक्ताई धबधब्याकडे जाण्याच्या रस्त्यामध्ये आपल्याला इथे एक नैसर्गिक विहीर पाहायला भेटते. आणि इथलं पाणी पण पितात, पाहू शकता. हे इथे आहे आतमध्ये, ये बघ. तिथून पाणी येतं आतमधून थोडं. चलो सामने चलो. ते बघू आता वॉटरफॉल. पाण्याच्या फ्लोवरून वाटत आहे की वॉटरफॉलला पाणी नसेल. इथे पाहू शकता पूर्ण स्लिपरी जागा आहे. तिथून घसरायची शक्यता आहे. तू आले का शकून इकडे कधी? कधी हे बघू शकता इथे वॉटरफॉलला बिल्कुल पाणी नाही भाई. तो देखो पानी, इमेजिन करो यहाँ से पानी बह रहा है करके.
पुराणाला व्हिडिओच नाही मामा आपला इथं. देखो पानी पड़ रहा है भाई, इमेजिन करो ऐसे की वहाँ से पानी पड़ रहा है. एक नंबर वॉटरफॉल आहे. विदर्भामध्ये काही ह्या वर्षी पाणी बरोबर पडला नाही, त्यामुळे वॉटरफॉल पूर्ण सुका आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही ते मधमाशीचे भरपूर मोठे मोठे पोळे. जर ते भाई फुटले उठले ना, तुटले उठले तर आपल्याला मग पराला सुधारणार. पळशील का तू? तर भाई लोक, हा जो वॉटरफॉलला पाणी येतो ना वरून, तर तिकडला व्ह्यू आपण आता पाहायला जात आहे. आणि वर पण खूप सारे लोक गेले, तर आपण पण जाऊन पाहू वर तिकडे काय आहे. तर चलते. जो रस्ता आहे तो थोडा जास्त कठीण आहे थोडासा आतापर्यंतचा. बघू शकता पूर्ण अंधार झाल्यासारखं वाटतं इथे. छकुली आरामात चल, सावकाशी. इथून जो वॉटर फ्लो होत असेल ना माहीत, तर मस्त व्ह्यू दिसत असेल पूर्ण, कारण की जागाच तशी बनली आहे पूर्ण नैसर्गिकपणे. चलो. पाहू शकता इथला ट्रेकिंगचा लेवल कसा आहे. इझी टू मॉडरेट टाईपचं इथं ट्रेक आपल्याला करावं लागतं. इथून कशी जाणार? इथून काय दिसलंच नाही. हा मी वरून रेकॉर्डिंग चालू ठेवतो, तुमच्यामधून कोणी पडला तर व्ह्यू आहे आपल्या व्हिडिओ. असं झालं होतं, असं पडलं असेल. येतो जीन्स नाही घालायला पाहिजे. पण मी हा इकडून दे, कशी दे हात दे पटकन. एवढी नाही हो. हे ठेवा आधी तिथे. पाय कुठे ठेवू? नाही ना. आता दे फक्त. नाही. ये चल. हमटा पास जाएंगे भाई. भाई अभी तो पानी भी नहीं पड़ा, फिर भी यहाँ पे चढ़ने के लिए थोड़ी दिक्कत जा रही है. जब बारिश होएगी और यहाँ से पानी आता रहेगा ना, तब और ज़्यादा दिक्कत जाएगी. वैसे बच्चे तो चढ़ जाएंगे, बड़े नहीं चढ़ पा रहे इधर. चलो. इकडे दादा पण चहा विकण्यासाठी फिरत राहते. तर एक बढिया आहे नैसर्गिक ठिकाणी बसून तुम्ही चहा पिऊ शकता. इकडे मजा येऊन जाणार बिलकुल. आम्ही आता पिला खाली बसून. तर हा आहे मुक्ताई वॉटरफॉलचा टॉप व्ह्यू. इथूनच पाणी पूर्ण वाहून येतं. आणि आता आम्ही इथून रिटर्नसाठी निघालो आहे. वरचा व्ह्यू पण ठीक होता इथला, पण जेव्हा पाणी येणार ना तेव्हा मजा येणार पुन्हा. तर तुम्ही आता नको येऊ. जर हा व्हिडिओ तुम्ही आता बघत असेल तर आता 1-2 वीक नंतर यायचं, तेव्हा तुम्हाला मजा येणार. आणि इथून खाली जाण्याचा रस्ता पाहू शकता असा बिलकुल पूर्ण दगड मोठे मोठे. तर इथे जेव्हा तुम्ही येणार ना तर चांगले ग्रिपवाले शूज घालून या. स्लीपर वगैरे घालून बिलकुल नको या, कारण घसरण्याची भीती असते इथे. आता तर इथे वॉटरफॉलला पाणी यायचे आहे, तरी पण इथे एवढा रश होऊन आहे. आणि जेव्हा वॉटरफॉलला पाणी येणार तेव्हा तर काही सांगता नाहीत भाई, भरपूर गर्दी राहत असेल इथे. तर हा होता आपला मुक्ताई धबधबा, ज्याला बिलकुल पाणी नव्हता. आणि इथून आता आम्ही निघणार आहे 7 सिस्टरकडे. तर तुम्ही बनून राहा, तिकडे कसं काय ते तुम्हाला माहीत पडणार. इथून आपण आता निघत आहोत मुक्ताईवरून 7 सिस्टरसाठी. 7 सिस्टरचं डिस्टन्स 20 ते 25 किलोमीटर येणार इथून. आणि बघूया मग तिथे काय होते. तर आपला स्लीपर नंबर आहे का तुमचा? स्लीपर नंबर आहे का पार्किंगचा? मी फोन करीन, पाणी यायला तर मग सांगायचं.
डब्बा नाही आणि आला 76 20 17 हे पण डब्बा नाही ना तो नवीन जरा टाकला 76. सौरभ नावाचा मी करणार कॉल आहे ना. परवडत नाही यार, दुरून आलो रामटे करून. तर ठेवतो ना पाणी हो का, ठीक आहे. हो चला, धन्यवाद.